द इंडिया अँड युरोपियन युनियन पार्टनरशिप. बेसिकली लक्षात ठेवायचं GS2 आणि PSIR या दोन्हीच्या दृष्टीनं ही न्यूज अत्यंत इम्पॉर्टंट मानण्यात येते किंवा हा संपादकीय अत्यंत इम्पॉर्टंट मानण्यात येतो. बेसिकली बघा याचे एक एक पैलू आपण बघण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा बघा मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. युरोपियन कमिशन प्रेसिडेंट उर्शिला बरोबर वॉन डेर लेन, नाव इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट आहे युरोपियन कमिशन. युरोपियन कमिशनच्या ज्या अध्यक्ष मॅडम आहे त्यांचा या वीकमध्ये लास्ट वीकमध्ये भारतामध्ये दौरा झाला आणि हा अत्यंत इम्पॉर्टंट मानण्यात येतो. बेसिकली बघा जेव्हा आपण म्हणतो युरोपियन कमिशन, बेसिकली युरोपियन युनियन आपण 2 मिनिटांमध्ये बघू. पहिल्यांदा बघा युरोपियन युनियनमध्ये जे युरोपियन कमिशन आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण याचा अंग मानण्यात येते. याचं कारण म्हणजे काय तर युरोपियन युनियन जे निर्णय घेते किंवा कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, कोणते कायदे बनवायला पाहिजे, कोणत्या इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे याचं इनिशियल फेजला सर्व ऑर्गनायझेशन किंवा याचं जे डिसाईड करते ते युरोपियन कमिशन करत असते. युरोपियन युनियनचे जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक देशामधनं एक प्रतिनिधी या युरोपियन कमिशनमध्ये असतो. म्हणजे एक प्रकारे लक्षात ठेवायचं युरोपियन कमिशन इज अ एक्झिक्युटिव्ह बॉडी ऑफ युरोपियन युनियन असं म्हटलं तरी काही हरकत नाही. डन. आणि त्याच्या प्रेसिडेंट या भारताच्या दौऱ्यावर होत्या आणि काही महत्त्वपूर्ण बाबींवर काय झाल्या चर्चा झालेल्या आहे. कोणती चर्चा झाली तर पुढील 1 वर्षामध्ये भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये लक्षात ठेवायचं मुक्त व्यापार करार म्हणजे व्यापार विषयक एक मोठी डील ची संदर्भात दोन्ही बाजूनं काय करण्यात आल्या घोषणा करण्यात आल्या. आणि बेसिकली लक्षात ठेवायचं मागील 15 वर्षापासनं ह्या चर्चा सुरू होत्या बरं का. इंडिया युरोपियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर काय आहे सगळं 1 बाय 1 आपण बघण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बघा एखाद्या व्हिजिटला महत्त्व केव्हा असते माहिती आहे का, त्या व्हिजिटवर कोण आहे यावर डिपेंड आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला युरोपियन कमिशन प्रेसिडेंट हे पद किती इम्पॉर्टंट आहे ओके उर्शिला मॅडम यांचं तरी पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करून घेतलं. चला बघा इंडिया युरोपियन युनियन 1 बाय 1 एक आपण बघण्याचा यामध्ये काय करू प्रयत्न आपण करू. आता बघा जे युरोपियन युनियन आहे बरोबर, आता या युरोपियन युनियनमध्ये बेसिकली आपल्या सिलेबसला बघा आर्थिक एकीकरण रिजनल इंटिग्रेशन नावाचा एक चॅप्टर येतो आपल्याकडे ज्याला आपण एकीकरण असं म्हणून सुद्धा काय करत असतो ओळखत असतो. आता बघा या एकीकरणामध्ये सर्वात एकीकृत झालेला जर एरिया कोणता असेल तर तो आहे लक्षात ठेवायचं युरोप आणि त्यातली संघटना म्हणजे युरोपियन युनियन बरोबर. म्हणजे बेसिकली ज्यांना काही बॅकग्राऊंड वगैरे माहीत नाही आणि मी PSIRच्या बॅचमध्ये आपलं युरोपियन युनियन हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तिथं फक्त व्हॅल्यू ॲडिशन म्हणून हे पॉईंट काय करा ॲड करत चला. आणि GS2ला तर साहजिक म्हणजे महत्त्वपूर्ण राहीलच. युरोपाची एकीकृत झालेली संघटना म्हणजे युरोपियन युनियन. ॲक्च्युली युरोपियन युनियनचं बॅकग्राऊंड 1956 पासून सुरू होते की जेव्हा कोळशासाठी 6 देश हे एकत्रित आले होते. पण फायनली लक्षात ठेवायचं 1 नोव्हेंबर 1993 ला युरोपियन युनियनची काय झाली स्थापना झाली. 1 नोव्हेंबर 1993 ला. एकूण युरोपियन युनियनमध्ये सध्या 27 देश आहेत. ब्रिटन हा बाहेर पडलेला आहे त्याला आपण ब्रेक्झिट म्हणतो. 27 सदस्य आहे आणि एकीकृत झालेलं म्हणजे इंटिग्रेशन झालेलं जगातलं हे सर्वात मोठं आणि ॲडव्हान्स त्याला काय म्हणतात संघटन मानण्यात येते. आता बघा युरोपियन युनियन आणि इंडिया यांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये म्हणजे असं फॉर्मली संबंध 1962 पासून सुरू झालेले होते. पण ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट इथं हे आहे लक्षात ठेवायचं की इंडिया आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये सर्वप्रथम 1994 मध्ये 1994 मध्ये म्हणजे स्थापन झाल्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी दोघांमध्ये काय झाला एक करार झाला काय ॲग्रीमेंट झाला त्याला आपण सहकार्य करार असं म्हणतो. इंडिया आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट किंवा सर्वात महत्त्वपूर्ण जर घडामोड कोणती मानण्यात येत असेल तर ती मानण्यात येते तर 2000 मध्ये बरोबर 2000 मध्ये इंडिया भारत आणि युरोपियन युनियन या दोघांच्या शिखर संमेलनाला काय झाली सुरुवात झाली. आणि हे पहिलं शिखर संमेलन हे झालं लिस्बन या ठिकाणी. किती 2000 मध्ये मी काय लिहिलं याकडे नाही आहे, मी काय सांगून राहिलो फक्त ते बघून वहीमध्ये नोट डाऊन करत चला. इंडिया युरोपियन युनियन शिखर संमेलन 2000 पासून म्हणजे दरवर्षी ते होतं असते. ठीक आहे. 2004 मध्ये दोन्ही देशामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप संदर्भात वार्ता या सुरू झाल्या दोघांमध्ये.
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये. आणि 2007 पासून लक्षात ठेवायचं, भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वर चर्चा सुरू आहे 2007 पासनं. जे मला 2021-22 मध्ये स्टॉप झालं होतं आणि पुन्हा त्या चर्चा काय झाल्या, आता सुरू झाल्या. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की मागच्या 15 वर्षापासून ही चर्चा सुरू आहे आणि फायनली या भेटीमध्ये काय ठरलेलं आहे की पुढील 1 वर्षामध्ये आपण काय करू, हे जे FTA यावर काहीतरी आउटकम आणू, हे या बैठकमध्ये ठरलं आहे बरं का. त्यामुळे दिस अ बिग अचिव्हमेंट मानण्यात येते. ठीक आहे. तर या प्रकारे ब्रीफली लक्षात ठेवायचं इंडिया युरोपियन युनियन काय दोघांमध्ये संबंध आहे. ठीक आहे. आता बघा लक्षात ठेवायचं, बेसिकली म्हणजे भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये मेनली आपण जी चर्चा करत आहोत इथं, हे आपण व्यापारविषयक चर्चा करत आहोत बरं का, हे लक्षात असू द्या. आता दोघांमध्ये बघा वही पेन सोबत ठेवा, कारण अँसर रायटिंग करत असताना तुमच्याकडे तथ्य फॅक्ट्स असणं गरजेचे आहे, तेव्हाच अँसर ते एकदम उत्तम मानण्यात येते, अदरवाईज त्या अँसरमध्ये थोडा काही दम राहत नाही. बघा भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये जो बायलॅटरल त्याला काय म्हणतात की वस्तूंवर करार आहे, तो $135 बिलियन आहे. लक्षात ठेवायचं 135, आणि हे आकडे 2023-24 म्हणजे लेटेस्ट आहे. भारताच्या आपल्या एकूण व्यापारापैकी 12% व्यापार हा भारत युरोपियन युनियन सोबत करतो बरं का. जे लुक वेस्ट जे पॉलिसी म्हणतो त्या दृष्टीनं हे संघटन पण महत्वाचं आहे. त्यामुळे 135 बिलियन दोघांमध्ये काय होतो, हा व्यापार होतो वस्तूंचा. सेवाचा व्यापार हा $53 बिलियन होतो. किती बिलियन? 53 बिलियन. बेसिकली लक्षात ठेवायचं, युरोपियन युनियननं भारतामध्ये, युरोपियन युनियनमधून भारतामध्ये 2000 ते 2024 या 24 वर्षामध्ये जे FDI आलं ते $117 बिलियन आलं, जे आपल्या एकूण FDIच्या जवळपास 16.6% आहे. ठीक आहे. आणि भारतामधून युरोपियन युनियनमध्ये FDI हा 40 बिलियनचा आहे. म्हणजे आपण तिथं $40 बिलियन इन्व्हेस्ट करतो आणि ते आपल्या इथं म्हणजे केलेलं आहे, सॉरी 117 बिलियन केलेलं आहे. ठीक आहे. आकडेवारी लक्षात आली. भारताच्या एकूण व्यापारापैकी 12% व्यापार भारत युरोपियन युनियन सोबत करतो, ज्यामध्ये वस्तूचा 135 आहे आणि सेवाचा $53 बिलियन आहे. ओके, हे जे न्यूज आहे यामध्ये सगळं दिलेलं आहे, तिथूनच आपण पॉईंट ते घेतलेलं आहे. बघा 23-24 मध्ये दोघांमध्ये 135 बिलियन, ज्यामध्ये 53 बिलियन काय सेवा क्षेत्राचा व्यापार आहे, बाकी काही याच्यातून घेतलेला आहे. आणि आपण इथं फक्त काय करणार आहोत माहिती आहे का, की ट्रेडवर जास्त फोकस करणार आहोत. हे जे आहे ना इंडिया युरोप, याच्यावर मी हायलाईट करून तुम्हाला खाली जे टेलिग्राम लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्टिव्हसाठी स्वतंत्र, ती जॉईन करून घ्या. त्यावर तुम्हाला हे सगळं नोट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा इंडिया अँड युरोपियन युनियन पार्टनरशिप, आताच मी तुम्हाला सांगितलं म्हणजे दोघांचं बॅकग्राऊंड काय आणि लेटेस्ट घडामोड काय. 2007 पासून दोघांमध्ये ज्या चर्चा सुरू झालेल्या आहे, आता असं ठरलेलं आहे की 2026 पर्यंत दोन्ही देश हे कुठलं तरी एक ट्रेड डीलवर काय करणार आहे, म्हणजे फायनलाइज हे करणार आहे. आता बेसिकली बघा कोणते घटक आहे इंडिया अँड युरोपियन युनियनमध्ये व्यापारासंबंधी, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये दोन्ही देश काय करतात, म्हणजे तो युरोपियन देश हे सर्वात काय मानण्यात येते, अग्रेसर मानण्यात येते. नंबर 1 म्हणजे ऑटोमोबाईल. इंडियाच्या बाजूनं सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे ॲग्रिकल्चर आहे. ओके, नंबर 1 झालं ॲग्रिकल्चर, नंबर 2 आपण जे मगाशी म्हटलं ऑटोमोबाईल, आणि नंबर 3 म्हणजे लक्षात ठेवायचं वाईन्स. ते ना का, म्हणजे वाईन्स ज्या असतात, तर हे 3 घटक या 2 व्यापारामध्ये अतिशय इम्पॉर्टंट मानण्यात येते इंडिया अँड युरोपियन युनियनमध्ये. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातून बघा तुम्हाला मी सांगते, होलिस्टिक अप्रोच जर घेतला आपण, तर भारताचं आशियान सोबत, ओके, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन सोबत व्यापार अतिशय उत्तम आहे, तो पण 100 बिलियनच्या वर आहे. म्हणजे लुक ईस्ट पॉलिसी इंडियाची सक्सेसफुल आहे. पण लुक वेस्टमध्ये जे 2 देश इम्पॉर्टंट, 2 संघटना इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे गल्फ कॉपरेशन कौन्सिल, ज्याला आपण GCC म्हणतो, ज्यामध्ये एकूण 6 देश आहेत, बरोबर नाही का, आठवते. यामधलाच एक देश कतार, कतारचे जे प्रमुख आहे ते मागच्या वीकमध्ये इंडियात आलेले होते, आपण यावर लेक्चर पण घेतलेलं आहे. आणि नंबर 2 म्हणजे लक्षात ठेवायचं युरोपियन युनियन. ठीक आहे. आता GCC सोबत व्यापार आपला थोडा कमी आहे, परंतु तो वाढवायचा आहे. मेनली CNG संदर्भात आपला यांच्यासोबत ट्रेड चालतो, पण युरोपियन युनियन सोबत $135 बिलियन आपला काय ट्रेड आहे. सो त्या दृष्टिकोनातून सुद्धा इंडिया युरोपियन युनियन संबंध अतिशय इम्पॉर्टंट मानण्यात येतात. लक्षात ठेवायचं, एकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात अग्रेसर असलेलं संघटन म्हणजे युरोपियन इकॉनॉमिक युनियन, ज्याला आपण म्हणतो युरोपियन युनियन म्हणतो.
म्हणजे बेसिकली लक्षात ठेवायचं, हे जे 27 देश आहे ना, या सगळ्यांनी आपलं आर्थिक सार्वभौमत्व हे पूर्णपणे सोडून हे 27 देश इकॉनॉमिकली एका जागी आलेले आहे बरं का, नॉट अ पॉलिटिकली. आणि त्यांनी एक स्ट्रक्चर स्थापन केलं. आपण म्हटलं ना मग तुम्हाला, युरोपियन कमिशन, युरोपियन पार्लमेंट, युरोपियन कोर्ट अशांचं हे आहे. त्यामध्ये युरोपियन कमिशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण, त्याला काय म्हणतात की बाब मानण्यात येते. ठीक आहे. आणि $135 बिलियन त्याला काय म्हणतात तर ट्रेड, म्हणजे काही चोक नाही बरं का. 100 बिलियनच्या वर जेव्हा जातो तेव्हा अत्यंत इम्पॉर्टंट ठरत असते. सो त्या दृष्टिकोनातून ही एक्सप्रेसमध्ये जी न्यूज आलेली होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मी मुख्य भर हा कशावर ठेवला माहिती आहे का, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटवर. म्हणजे बाकीच्या गोष्टी आहे ओके, डिफेन्समध्ये काय, इस्रो सोबत पण यांचा ॲग्रीमेंट आहे बरं का, जॉईंट नेव्हल एक्सरसाइज पण करतात. टेक्नॉलॉजिकल कॉर्पोरेशन ओके, पीपल टू पीपल ज्याला आपण ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणतो, ग्रीन एनर्जी सोल्युशन, हे तेवढं इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट आहे या दोघांमध्ये ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. बघा बेसिकली काय होते माहिती आहे का, कोणत्याही दोन देशाचे जेव्हा तुम्ही संबंध अभ्यासता त्यामध्ये काही पल्स पॉईंट असतात, की पॉईंट असते. जसं इंडिया युरोपियन युनियनमध्ये लक्षात ठेवायचं ट्रेड हा इम्पॉर्टंट आहे. इंडिया अमेरिकेमध्ये डिफेन्स अँड ट्रेड हा इम्पॉर्टंट आहे. इंडिया चीनसोबत ओनली ट्रेड हा इम्पॉर्टंट आहे. ओके, आता चीनसोबत काय आपण डिफेन्स डील करत नाही. तर या दृष्टिकोनातून इंडिया युरोपियन युनियनमध्ये काय ट्रेड इन्व्हेस्टमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मी या लेक्चरमध्ये जे जे आकडेवारी दिली ती वहीवर लिहून ठेवा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याचा अर्थ हा होत नाही की बड्या बड्या बाता मारणे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याचा अर्थ होतो की तुम्हाला ती गोष्ट जस्टिफाय करता आली पाहिजे. गोष्ट जस्टिफाय करण्यासाठी तुमच्याजवळ तथ्य हे मजबूत असणं गरजेचे आहे. ओके, चला खाली लिंक दिलेली आहे. सगळे मी हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हे त्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो मी. थँक्यू. आणि मला असं वाटते की तुम्हाला या प्रकारचे लेक्चर हे समजत आहे. ह्या प्रकारच्या लेक्चरमुळे काय होते माहिती आहे का, स्क्रीन रेकॉर्डिंग लेक्चरमुळे वेळ वाचतो माझा पण आणि तुमचा पण. मेन आहे कंटेंट जाणं. त्यामुळे मला एक वेळा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की हा टॉपिक समजला का तो पण सांगा, आणि या प्रकारचे लेक्चर आपण कंटिन्यू करायचे का ते पण सांगा. व्हॅल्यू ॲडिशनच्या दृष्टीनं जे आपल्या फाउंडेशन बॅच आहे त्यामध्ये हे लेक्चर इम्पॉर्टंट ठरेल असं मला नक्की